हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज सकाळी रिऊ आणि आम्ही दोघी निघालो होतो गार्डनमध्ये. गार्डनमध्ये जाण्याचं कारण असं होतं, की माझं काम होतं आणि रियांचंही थोडंसं खेळणं होईल म्हणून म्हटलं चला आपण गार्डनमध्ये जाऊया. आणि पहिल्यांदा तर मी माझं काम करून घेणार. त्याशिवाय तर रियानला प्ले एरियामध्ये नेणार नव्हती. जे माझं काम होतं ना, ते पहिल्यांदा मी करून घेतलं आणि त्यानंतरच मी रियानला प्ले एरियामध्ये घेऊन जाणार होते. तसं मी त्याला सांगितलंच होतं आणि म्हणूनच आम्ही हा राउंड मारतोय. माझं काम झाल्यानंतर मी रियानला प्ले एरियामध्ये घेऊन आले. पहिल्यांदा रियानचं होतं, की "मम्मा मला झोक्यावर बसायचंय." झोक्यावर बसला खरं, पण त्याला काही झोका घेता येत नव्हता म्हणून मग मीच झोका दिला आणि नंतरनं त्याची आता ही अशी काहीशी एन्जॉयमेंट इथं चालू आहे. आणि सकाळची वेळ होती. 8 वाजलेले आहेत. तर 8 वाजता असं काहीसा व्ह्यू आमच्या गार्डनमधला. कुणीही नव्हतं. फक्त वॉक करणारे 1-2 जण दिसत होते. बाकी गार्डन एकदम खाली-खाली होतं. कुणाचा ऑफिसचा टायमिंग, मुलांचा स्कूलचा असं रिव मात्र मस्त एन्जॉय करत होता. कुणीही नाही आणि तो एकटाच त्याला खेळायला भेटतंय. पूर्ण गार्डन जसं की त्याच्याच नावावर आहे. अशा पद्धतीने त्याचं खेळणं सुरू होतं. आता थोडासा झोका खेळून झाल्यावरती त्याला मी म्हणत होते, "रिव चल जाऊया." कारण की आलं होतं ते काम आपलं झालंय. मग आणखीन किती वेळ 10-15 मिनिटं ऑलरेडी तो झोक्यावरती इकडे-तिकडे खेळत होता आणि त्याला जाऊया म्हटलं, की तो स्लायडरवरती किंवा झोक्यावरती इकडं-तिकडं त्याच्या प्लेस चेंज करत होता आणि मला फक्त त्याच्या पाठीमागे पळायला लावत होता, की "हां, मम्मा अजून थोडे 5 मिनिट, 10 मिनिट" करत-करत त्याची हे खेळणं इथं सुरूच होतं. आता भरपूर दिवसांनी खरं तर मी रियानला घेऊन आली होती. तसा तर कधी-कधी तो त्याच्या रियाला चिकन पॉक्स झाल्यामुळं तो काही स्कूलला गेलेला नव्हता. तो मात्र घरी होता आणि ईशानसुद्धा अजून घरीच आहे. जसं की त्याचे ना 10 दिवस तर ऑलमोस्ट झाले होते. पण मॅम बोलल्या की अजून थोडे दिवस थोडा रिकव्हर होऊ द्या. बाकी मुलांना इन्फेक्शन नको म्हणून ईशानसुद्धा अजूनही घरी आहे. ईशान अजून झोपलेला होता. तर म्हटलं चला रियांचंसुद्धा खेळणं होईल आणि मी आले होते गार्डनमध्ये. माझं काम हे होतं की आता होळी आहे आणि म्हणून म्हटलं चला आपण सुद्धा छोटीशी होळी आपल्या घरामध्ये म्हणजे गॅलरीमध्ये करूया. तर त्याच्यासाठी छोटेसे लाकडं वगैरे असतील ना, ते शोधण्यासाठी आले होते पहिल्यांदा. तर ते माझं काम झालं होतं. आता रियांचं इथं खेळणं सुरू आहे आणि तो खेळणं हा झोका तो हे करत-करत त्याचं खेळणं हे काय चाललेलंच होतं. मम्मा 5 मिनिट थांब, 10 मिनिट हे करत-करत त्याने माझा पूर्ण 1 तास घालवला होता आणि हे सर्व झोका वगैरे खेळून झाल्यानंतरनं जेव्हा रियान त्याच्या स्कूलमध्ये खेळत असेल ना, तर मॅम त्याला काय शिकवतात ना, तर तो मला इथं सांगत होता, की मॅम असं शिकवतात, असं करतात, असं खेळायला लावतात. तर ही काडी ना ह्या मातीमधून असं फिरवत होता आणि मला दाखवत होता, की "मम्मा ही मॅजिक आहे." म्हटलं, "कुणी शिकवलं?" तर म्हणे, "मॅमने शिकवलं." तर अशाही गोष्टी त्याच्या मॅम त्याला शिकवतात. हे पहिल्यांदाच मला त्याच्याकडनं कळालं होतं. त्यानंतरनं त्याच्यावरती ना ABCD 1, 2, 3 त्याला जे येते ते तो नंतर काढतसुद्धा होता. ही रिहूची मजा-मस्ती इथं भरपूर वेळ चालली आणि रियांना सांगून सुद्धा कंटाळा आला. त्यानंतरनं मी माझं पुढे निघाले, की "बाबू तू खेळ इथे, मी माझं मात्र घरी जाते." आणि त्याने अशी करामत केली, की चप्पल एक तिथंच ठेवून आला, जेणेकरून 2 चक्रा आणखीन होतील. आणि हीच ती छोटी-छोटी अशी लाकडं आहे ना, आम्ही जमा केली होती होळीसाठी आणि तीच रियान म्हटला, "मम्मा माझ्या हातात दे." तर त्याची ही जी काही हेल्प असते ना, ती मला खूप जास्त आवडते. त्याला करायला पण आवडतं. तर त्याने ते घेतले. घरामध्ये इतका सारा हा पसारा होता, तो पहिले मला क्लीन करून घ्यायचा होता. ह्या दोघांनाही ईशान, रियानला डोसा वगैरे खायचा होता. त्यांचा डोसा चटणी वगैरे खाऊन झाल्यानंतरनं थोडंसं आवरलं किचनमध्ये आणि नंतरनं ईशानला रिवला अंघोळ वगैरे हे झालं होतं आणि आता याला टॅबलेट औषध म्हणजे काय जे काही औषध वगैरे असेल ना, तर ते द्यायचे म्हटल्यावर ईशानलासुद्धा खूप जास्त मजा वाटते. कारण की 8-10 दिवस त्याने ते ऑलरेडी त्याचा कोर्स कंप्लीट झाला होता 5 दिवसाचा आणि त्याने खाल्ले होते. मग रियान कसा खातोय हे त्याला पाहायचं होतं. लोशन वगैरे सुद्धा लावायचं होतं. लोशन खूप असं थंड आहे ना, त्याच्यामुळे त्याला खूप थंडी वाजायची ईशानला. तर तो खूप जास्तच नखरे करत होता. पण रियानचं मात्र इतकं काही नव्हतं. रियानला लोशन वगैरे मी ऑलरेडी लावून घेतलं होतं. आता फक्त टॅबलेट द्यायची होती. टॅबलेट मला माहिती आहे तो त्याला गिळता येणार नाही किंवा ती तशी खाता येणार नाही. म्हणून जी कॅप होती ना, त्यामध्ये पाणी टाकून ती मेल्ट करूनच तो खाणार होता. हे तर ठरलेलंच होतं. आणि रियूची ही नखरे आहे ना, तुम्ही पाहू शकता. कालसुद्धा त्याने असंच केलं, की ज्या 2 गोळ्या आणि 2 सिरप होते ना त्याला खायचे, तर ते खाण्यासाठी जवळ त्याने 15-20 मिनिटं लावले होते. आणि आता मी इथं रियानला म्हणत होते, की रिऊ मला जास्त जवळ वगैरे येऊ नको, तर पाव वगैरे घेऊ नको. तर त्याचे नखरे असे काहीसे चालू होते, की "मम्मा तुलासुद्धा चिकन झाला पाहिजे आणि म्हणजे आता आपलेच मुलं आहे, आपण काही त्यांना असं बाहेर सोडू देणार नाही." तर तो आणखीनच कळत होता, की "नाही तुला
झालाच पाहिजे म्हणून त्याचे हे नखरे असे काहीसे चालू होते आणि तो मग नको ती गोष्ट मग सारखंच करायला त्यालाही आवडत होतं. तर असं करत करत मी रियानला आहे ना त्याच्या काय टॅबलेट होत्या ना तर त्या दिल्या. ईशान मात्र मी सांगितलेली जी छोटी मोठी कामं आहे ना तर ती करत होता. नंतर ना तो सुद्धा आमच्यासोबतच खाली बसला आणि त्याने टॅबलेट पटकन घेतल्यामुळं म्हणजे मला तर इतके हे झालं ना की हां पटकन तो खातोय ह्याच्यातच मी खूप जास्त हॅप्पी होते. तर अशा प्रकारे ही रिऊची मस्ती ना रोजच चालू आहे. त्याचा आता हा जवळजवळ 3rd डे होता. जे की टॅबलेट वगैरे खाणं किंवा त्याचं चिकन पॉक्सचं. तर डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्याला पहिल्या दिवशी ना तुम्ही पहिल्या दिवशी घेऊन आला जेव्हा 2-3च फक्त चिकन पॉक्सचे जे पिंपल होते ते आलेले होते. आता काही येणार नाही असं सांगितलेलं होतं. पण तसं काहीही झालेलं नाही. ते ऑलरेडी म्हणजे जे स्प्रेड व्हायचं होतं ते झालंच होतं. म्हणजे जसं तोंडावर पण थोडेसे आले होते आणि पाठीवर वगैरे आलेच होते. म्हणजे जे त्यांनी सांगितलं होतं त्यात काहीही बदल झालेला नाही. म्हणजे जे येणाऱ्या गोष्टी होत्या त्या पूर्णपणे आल्या आणि त्यानंतर ना आता ते आपोआपच 3rd डे नंतर ना ते कमी कमी होतात असं ईशानचं झालेलं. आता रियांची तीच कंडिशन असेल की काय, तर ह्या गोष्टी आता आम्हीसुद्धा ऑब्झर्व करत होतो. म्हणजे हा जो एक्सपिरियन्स होता ना तो आमच्यासाठी थोडासा वेगळा होता किंवा दुपारीच पहिल्यांदाच हा सिलेंडर आला होता, होतं तो ह्या सुद्धा मला सर्व ठेवून गोष्टी. द्यायचा होता. आणि रिऊला आराम कर म्हटलं तरी त्याचं काय ऐकायचं नसतं. त्याला फक्त खेळायचं असतंय आणि ते क्रेयॉन्स वगैरे तो मला मागत होता की मम्मा मला कलर करायचा आहे आणि आता इथं आला होता की त्याने कलर केलेलं आहे ते तू बघच. म्हणजे इतका त्याचा हट्ट असतो ना, आता तू ते बघितल्याशिवाय मी तुला काही सोडणार नाही. तू तुझ्या हातातले कामं ठेवून दे आणि मी कलर केलेलं कसं आहे ना ते बघ. तर तेच पाहण्यासाठी मला तो घेऊन आला आणि खरं तर तो इतका ओबड-धोबड हे कलरिंग केलं होतं, मला बिलकुलही आवडलं नव्हतं. सकाळपासनं जवळ-जवळ याचं हे 3rd पिक्चर होतं, जे की तो क्रेयॉन्सने करत होता. नको म्हटलं तरी ऐकत नाही. आता तुझी जास्त काही फिनिशिंग नाहीये रिओ, तू असं करू नको, तसं करू नको, हे सांगून सुद्धा तो बिलकुल ऐकत नव्हता. आणि कोणत्या ठिकाणी कोणतं कलरिंग करायचंय हे सर्व पाठीमागे आहे. पण ह्याच्या मनाने याला करायचं असते. तर ह्या सर्व गोष्टी इथं ना रियांच्या चालूच असतात. त्याला हे करायला करामती खूप जास्त आवडतात. आता दुपारी ना ते सगळं झाल्यानंतर ना आम्हाला बनवायचे होते ड्रायफ्रूटचे लाडू. म्हणूनच मग जेवढे मला ड्रायफ्रुट्स पाहिजे होते ते मी घेतले आणि नंतर ना जे काही खजूर म्हणतो आपण ना, तर त्यातल्याच बिया काढत बसले होते. रिया आणि ईशान, ईशान सुद्धा होता सोबत आणि रियानला खूप जास्त आवडतं. जिथं मम्मा असते ना, तर तिथं तो काम करायला किंवा काहीतरी गप्पा-टप्पा करायला तो येतच असतो. आता त्याला सांगितलं होतं, की "रिऊ तू थोडासा आराम कर, तुला बरं नाहीये." तर त्याचं ते सोडून आहे ना, तो कंटिन्यू म्हणजे माझ्या मागे, मागे, मागे पुढे असतोच. अशा ह्या रियांच्या करामती, गप्पा-टप्पा त्याच्यासोबत माझाही वेळ जात असतो. खरं तर हे ड्रायफ्रूटचे लाडू याआधी मी बनवले होते, पण थोडेसे वेगळ्या पद्धतीने. आता आहे ना, हे काय सनफ्लॉवरच्या जे छोट्या म्हणजे बिया होत्या किंवा आणखी दुसरं ते ग्रीन कलरचं पंपकिनचे जे सीड्स होते, ते मी कधी टाकलेले नव्हते. फक्त काजू, बदाम आणि आपलं खजूर या 3 गोष्टींचंच मिश्रण म्हणजे त्या 3 गोष्टी पासूनच मी बनवलेले लाडू. ते रिया निशानला म्हणजे एवढे काही आवडले नव्हते आणि आज आहे ना थोडंसं चेंज म्हणजे एक्स्ट्रा सगळे काही ड्रायफ्रुट्स आहे ना, ते रिया आणि ईशान खात नाहीत. रिऊ तरी ॲटलीस्ट खातो, पण ईशानला ते सनफ्लॉवरचे जे छोटे-छोटे बिया आहेत किंवा पंपकिन सीड्स आहेत ना, तर ते काही आवडत नाही. म्हणून म्हटलं चला लाडू तरी ट्राय करूया, जेणेकरून ह्या सर्व गोष्टी त्याच्या पोटात जातील किंवा तो खाईल. जेव्हाही मी टिफिनमध्ये ड्रायफ्रुट्स देत असते ना, तर त्या छोट्या-छोट्या बिया तो तर पाठीमागे ठेवतच असतो, म्हणजे खात नाही. शक्यतो स्नॅक्समध्ये बऱ्याच वेळा मी ड्रायफ्रुट्स देत असते ईशानला आणि रियानला सुद्धा कधी-कधी. पण भाजी चपाती वगैरे बनलेली असली, तर रियानला सुद्धा कंपल्सरी भाजी चपातीच असते. स्नॅक्समध्ये 2 टिफिन ईशानला द्यावे लागतात. म्हणून थोडंसं म्हटलं हे लाडू आपण ट्राय करूया, जेणेकरून ईशानलाही सर्व म्हणजे ड्रायफ्रुट्स खाल्ले जातील त्याचे. म्हणूनच इथं मी बराच वेळचं कट करत होते. म्हणजे जे की सीड्स होत्या ना, त्याच काढत होत्या आणि बऱ्यापैकी काढून झाल्यानंतर ना, मग आता मला हे रोस्ट करून परत छान मिक्सरमधनं सुद्धा काढून घ्यायचे. छान असं मंद आचेवरती ना, मी हे मस्त असं भाजून वगैरे घेतलं. त्यानंतर ना डायरेक्टली मी तर आता तुम्हाला लाडू वळताना दिसते. त्याचं कारणही तसंच होतं, की रिहू आहे ना, असं मध्ये-मध्ये करत असतो. मग म्हटलं नको शूट करायला नको आणि तशीही माझी पहिलीच वेळ होती, की मी असे काहीसे लाडू
तर लाडू बनवून झाले होते. मला असं वाटत होतं, की थोडेसे गोड कमी आहेत. म्हणजे मी फक्त खजूर वापरली होती याच्यामध्ये. गूळ वगैरे असं काहीही टाकलेलं नव्हतं आणि छान बनले. रिया, निशानला इतके आवडले ना, तर ते तुम्हाला ताटात दिसलेले लाडू आहे ना, त्यांनी 4 ते 5च ठेवले होते पाठीमागे, नाहीतर सर्वच खाल्ले होते. अ, चला पहिलाच ट्राय होता. त्यांना आवडले हे खूप जास्त इम्पोर्टंट होतं माझ्यासाठी. हॉलमधले हे सर्व कपडे मला आहे ना, पहिले फोल्ड करून घ्यायचे होते. बरेचसे कपडे ना, आता मी वरनं घेऊन आले होते आणि तेच फोल्ड करायचे होते. हा सर्व पसारा मला आवरायचा होता. पण त्याआधी मी स्वयंपाक बनवणार होते आणि स्वयंपाक झाल्यानंतर ना मग मी कपडे फोल्ड करणार होते. आज बनवली होती वाटाणा आणि बटाट्याची मिक्स भाजी. त्यानंतर जेवण वगैरे झालं आणि मग कपडे फोल्ड केले. असा होता आजचा माझा दिवस. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय.